चार वाऱ्या करा टिंब टिंब होईल माऊलीला मान्य उभा राहायला मान्य मान्य का मग आपण मान्य करायचं का पुन्हा लक्षात ठेवा धाडसाने बोलतोय पांडुरंग परमात्म्याच्या जगात सगळ्यात शुद्ध परंपरा आणि शुद्ध संप्रदाय असेल तर भागवत संप्रदाय भागवत संप्रदायावरच आता काही जोड्या लावायला लागले तुम्ही म्हणाल मी परखड बोलणार माणूस लाईव्ह टेलिकास्ट असलं तरी तुमच्या बापाचे बाप सप्ता केले यांचा तर 5-6व्या पिढीपासून बरोबर आहे का पारायण कशाचं असायचं कशाचं भजन कशाचं असायचं स्वामीने आपल्याला सप्ताह घालून दिला अलीकडच्या काळात मी लहानपणी पाहिला असेल किंवा तुमच्या वडिलांनी पाहिला असेल मी तर समजा तुमच्यापेक्षा लहान काय असायचं गाथा मालिका भजन ज्ञानेश्वरी पारायण बरोबर आहे सकाळी ज्ञानेश्वरी पारायण झालं की मालिकेचं भजन बरोबर आहे दुपारी थोडी विश्रांती की ज्ञानेश्वरीचं त्याच्या अगोदर मी सकाळी ज्ञानेश्वरीचं पारायण परत हरिपाठ आणि गुरु परंपरा आणि ना 24 तास उभा आणि संध्याकाळी हरिकीर्तन पुन्हा जागर पुन्हा पाठचा काकडा हे ते सगळं पुन्हा सगळं कुठं पुराणाच्या कथा होत्या पुराणाच्या कथा होत्या का माऊलीचे सिद्धांत विसरायला लागतात 18 हे पुराणे काय सांगितलं कैसे घ्या त्यांनी सांगितलंय काय नामे तिने लोक उत्तर पुराण हे प्रसिद्ध बोलिले वाल्मिकी नामे तिने लोक मग कशाला हे कर्मकांडाचा तास माऊली बरोबर आहे का इकडे गेला तिकडे गेला हे केलं ते केलं इकडे पाणीच टाकन तिकडे काहीतरी ते भ्रामक कल्पना तुमच्या पाठीमागे लावून तुम्हाला भीती निर्माण करायची आणि ते भीती निर्माण केल्यावर त्यांचा स्वार्थ साधून घ्यायचा तुकाराम महाराज म्हणले काय आमचा अभंग पेटेंट आहे आमच्या ह्याच्यावर कीर्तन करायचं नाही आणि कीर्तन केलं असेल तर रॉयल्टी आम्हाला आली पाहिजे म्हणले का म्हणले का मग हे कशासाठी तुकाराम महाराज म्हणले का मला मठाधिपती म्हणा मला महावैष्णव म्हणा मला महामंडलेश्वर म्हणा हा बघितले अलीकडचे मला जगद्गुरु म्हणा असं कधी म्हणले का काय म्हणतात मज पामराजे